अरे देवा, लग्नाचा मुहूर्त निघून गेला आणि आम्ही अजून सर्वजण इकडेच आहोत. कधी पोचणार? चला चाललोय बाहेर फिरायला, भेटूया मग सर्वांना. तर नमस्कार मंडळी, मी प्रिया आपलं स्वागत करते मिनी ब्लॉगमध्ये. आम्ही सर्वजण चाललेलो आहे लग्नाला. आमचे संध्याकाळच्या ट्रेनमधले जे एक पंटर आहेत त्याचं लग्न आहे नालासोपाऱ्याला, तर आम्ही निघालो होतो. आम्ही सर्वांनी एकत्र नायगावला भेटायचा विचार केलेला. आईच्या गावात एवढे नटून थटून आले होते ना, बापरे, असं वाटत होतं ह्याच्या खानदानामध्येच कोणाचं तर लग्न आहे. चला मग सगळ्यांना हाय बाय केला, दीक्षाला पण हाय बाय केला. आता आम्ही ट्रेन पकडण्यात रेडीच होतो की ट्रेन कधी पकडणार आणि कधी लग्नात जाणार. ही बघा, मेकअप घरी थापून आलेली तरी पण ट्रेनमध्ये बसून थापत होती. काय म्हणावं आता हिला, असं वाटत होतं ट्रेनमध्ये सगळे लग्नाला चाललेले आहेत, एवढे सगळे नटून नटून आले होते. जाऊ द्या, उन्हाच्या कारातच लग्न ठेवायचं होतं ह्यांना पण. 12:30चं लग्न, 1 वाजायला आले, अजून आम्ही हॉलच शोधतोय. असो, शोधत शोधत फायनली आम्ही आता हॉलवर पोहोचलेलो होतो आणि बघतोय तर काय सगळे जेवायलाच बसलेले. हॉलच्या मध्ये जशी एंट्री केली, बापरे, असं वाटते सगळे जेवायलाच बसलेले. नंतर वरती गेलो आणि बघतो तर काय, लग्न झालं आणि आम्ही आता पोचलोय. तर असो, मग पुढे गेलो. सगळे आमचे फ्रेंड्स, फॅमिली, आमची इकडे फॉलोवर माझी वाट बघतायत. सर्व इथे आम्हीच एकत्र भेटलो, मजा बिजा केली, फोटो वगैरे काढले, पप्प्या घेतल्या आणि मग काय, ही बघा, हिचं लग्न आहे. ही मस्तपैकी एन्जॉय करते आणि नंतर मजा करते, करून घे. नंतर मग तिची सजा होणार आहे हे तिला माहीत नाही आहे. असो, चला लग्न वगैरे इथे आम्ही अटेंड केलेलं आहे आणि विचार केलेला आता लग्न तर झालंय, आता काय बाकी आहे, जेवण. मग आता त्याच्यासाठीच मी येतात. तर त्याआधी थोबाडातलं मेकअप उतरून जाण्याच्या पहिलं फोटोज काढून घेतलेले बरे. तर ही बघा, ही बॅग घेऊन बाई तर रेडीच होती फोटो काढायला. मग आम्ही इथे मस्त एकमेकांनी फोटो बिटो काढलेले आहेत. फ्रेम ती करायची आहे ना, म्हणून फोटो काढलेत. चला लाईन तर लावायला लागेल आता. मस्त 2 वाट्या घेतल्या, प्लेटी घेतले, लाईन लागली होती. आधीच्या काळात बरं होतं, खाली बसायचं, माणसं जेवायला वाटतात. हे बघा, आता आम्हाला स्वतःला प्लेटी घेऊन जावं लागते. मग ठूस ठूस ठुसलं आणि आता आईस्क्रीमवर ताव मारलेला होता. असं वाटत होतं वर्षभराचं एकदाच खाल्लंय. असो, तर आता इथे नवरा नवरीची एंट्री झालेली आहे. आम्ही इथे टाळ्या बेळ्या खेळायला स्वागत केलं आणि प्रेझेंट पाकिट द्यायला पहिल्या नंबरच्या लाईनीमध्ये घुसलो होतो. तर प्रेझेंट वगैरे दिलं, तिला हाय बाय केला, तिची पण माफी घेतली आणि मग आम्ही निघालो तिथून. बघा, फोटो अजून काढायचा बाकीच होता या बाईचा. चल चल म्हणाय तरी पण ती तिकडेच अजून फोटो काढत होती. मग आम्ही नायगाव स्टेशनला जसं पोहोचलो, ट्रेन वगैरे फटाफट पकडली, पप्प्या वगैरे घेतल्या परत आणि निघालो घरी जाण्यासाठी. उन्हाच्या कारामध्ये का लग्न ठेवतात माणसं, काय समजत नाही राव. तर असं गेला माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.